Students, we have seen that the last video, what is the expansion of a plus b bracket q. On this formula we will see this is the practice set 5.2. First we see the a plus b bracket cube expansion. We have seen that the last video, a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. This is the expansion of a plus b bracket cube. On this formula we see the k plus 4 bracket q expansion of this whole bracket. First we write this formula, a plus b bracket cube is equals to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. Then let's see, first k plus 4 bracket cube या वरचं जसं आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे त्याच फॉर्म्युलामध्ये आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे या एक्झाम्पलचं. आता इथं एच्या जागी के आणि बीच्या जागी 4 आहे. मग जिथं जिथं आपल्याला ए दिसतोय ना तिथं आपण काय लिहू, क्यू. एक तर दोन मेथड आहेत आपल्याकडे, एक तर या सूत्रामध्ये फक्त किमती ठेवायच्या आणि सॉल्व करायचं, किंवा तसंच करूया आपण. या सूत्रामध्ये किमती लिहूया, के क्यूब प्लस 3, एची किंमत काय के म्हणून ब्रॅकेट स्क्वेअर, बीची किंमत काय 4 प्लस 3 इंटू ए किती आहे, ए काय के, बी किती आहे 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बीची किंमत काय इथे 4 चा क्यूब, के क्यूब प्लस 3k स्क्वेअर, 4 इंटू 3 12 के स्क्वेअर प्लस, आता 4चा स्क्वेअर किती येणार आहे 16, मग 16 इंटू 3 48 के इंटू के प्लस 4चा क्यूब किती झाला 16 64. Then this is the expansion of k plus 4 bracket cube. हीच मेथड तुम्हाला सोपी आहे, दुसऱ्या मेथडने नाही घेतलं मी. तसंच दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये सेम तसंच आपण पहिले फॉर्म्युला लिहून घ्यायचा, त्यानंतर त्याच्यामध्ये किमती ठेवायच्या. इथं a प्लस बी म्हणजे 7x प्लस 8y आणि त्याचा ब्रॅकेट क्यूब आहे. मग याची व्हॅल्यू काय आहे 7x आहे. मग याच्या तिथं काय लिहिणार आपण 7x ब्रॅकेट क्यूब प्लस 3a स्क्वेअर म्हणजे 7xचा स्क्वेअर येणार स्क्वेअर इंटू 8y, बीची किंमत आहे 8y प्लस 3 इंटू ए किती आहे 7x इंटू बी स्क्वेअर आहे म्हणजेच 8y होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी क्यूब, बी किती आहे इथं 8y म्हणून 8yचा क्यूब. आता 7चा क्यूब किती येणार तुम्ही काढून बघायचं आहे, इथे मी देतीच आहे सोडून. 7चा क्यूब येणार 343x क्यूब प्लस 7 इंटू 3 21 इंटू 8 तुम्ही इथे स्टेप्स वाढवल्या तरी चालतील, म्हणजे 7 इंटू 3 21 असं लिहिलं तरी चालेल, किंवा एकत्रित सगळ्यांचा गुणाकार करून घ्या. 7 इंटू 3 21 इंटू 8 176
एक्स स्क्वेअर आणि वाय जशाच तसा प्लस इथं पहिले वर्ग हा कंस सोडून घ्यायचा आहे. 8चा स्क्वेअर किती येणार 64. 64 इंटू 7 आणि 64 इंटू 7 इंटू 3 या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही करायचं आहे. 7 त्रिक 21, 21 8 किती होतात 64 किती होतात 1344 एक्स वाय स्क्वेअर प्लस 8चा क्यूब. 8 इंटू 8 64 आणि 64 इंटू 8 म्हणजेच 512 वायचा क्यूब. वाय क्यूब त्याचं एक्सपान्शन. थर्ड तसंच जसंच तसा फॉर्म्युला त्याच्यामध्ये किमती ठेवायच्या. सगळी उदाहरणं तशी सोडवायची आहेत आपल्याला, फक्त या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज ॲड करायच्या. 7 प्लस एम ब्रॅकेट क्यूब प्लस ए क्यूब. ए किती इथं 7 म्हणून 7चा क्यूब प्लस 3 इंटू 7 स्क्वेअर. बी किती इथे यम प्लस 3 इंटू 7 इंटू यम ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी क्यूब. बी काय इथे यम म्हणून एमचा क्यूब. आता हे सॉल्व करायचं. 7चा क्यूब किती होणार 7 इंटू 7 49. 49 इंटू 7 किती झाले 343 प्लस इथे पहिले 7चा स्क्वेअर आहे. 7चा स्क्वेअर किती झाला 49. 49 इंटू 3 किती झाले 147 इंटू यम प्लस 7 इंटू 3 21 एम स्क्वेअर प्लस एम क्यूब. हे झालं त्याचा एक्सपान्शन. आता आपण या स्वरूपात सुद्धा उलट्या दिशेने सुद्धा आपण लिहू शकतो. तसंच इथं 52 ब्रॅकेट क्यूब. आपण याला दोन पद्धतीने लिहू शकतो. एकच अंक दिला आहे मग 50 प्लस 2 पण लिहू शकतो त्याला आपण. 50 प्लस 2 ब्रॅकेट क्यूब असं लिहू शकतो आपण. मग आता आपण या स्वरूपातच लिहूया. 50 प्लस 2 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल्स टू ए किती आहे 50 म्हणून 50चा क्यूब प्लस 3 इंटू ए स्क्वेअर म्हणजे 50चा स्क्वेअर 50 स्क्वेअर इंटू बी किती आहे 2 प्लस बी क्यूब म्हणजेच 3ab स्क्वेअर 3 इंटू 50 इंटू 2 स्क्वेअर प्लस 2 क्यूब. 50चा क्यूब किती झाला 1250 1250 प्लस 50चा स्क्वेअर किती 2500 म्हणजे 2500 इंटू 3 म्हणजे 7500 गुणिले 2 असं करायचे. पहिले वर्ग करून घ्यायचं आहे त्याचा. किती येणार आहे 50,000 प्लस 50 इंटू 3 15 150 गुणिले 2चा वर्ग किती 4. 150 गुणिले 4 किती झाले 600 प्लस 2 क्यूब म्हणजे किती याला 8. या सगळ्याचे ॲडिशन करून घ्यायचे. किती येणार 608. 15,000 अधिक 608 आणि 1,25,000. एक बाजूला याची ॲडिशन करून घेते. 15 15 बरं 1,25,000 608 15,608 अधिक 1,25,000 म्हणजे 14,608. ठीक आहे 1,40,608
1,40,608. then next one 101 क्यूब. त्याच पद्धतीने 101 लिहिलं म्हणजे काय 100 अधिक 1 आपण असं लिहू शकतो. 100 अधिक 1 ब्रॅकेट क्यूब या पद्धतीने लिहू शकतो. एखादा जर आकडा दिला तर तो आपण ॲडिशनमध्ये लिहायचा म्हणजे ब्रॅकेट होतो. ब्रॅकेट लिहिल्यानंतर 100 + 1 ब्रॅकेट 100चा क्यूब प्लस 3 × 100 स्क्वेअर इंटू बी 1 प्लस 3 इंटू ए किती आहे 100 इंटू 1 स्क्वेअर प्लस बी क्यूब म्हणजे 1चा क्यूब 100चा क्यूब किती येणार सोडून बघू आपण जरा 1 3 विचार म्हणजे 6 वेळेला 0 लिहायचे 5 6 दिस इज अ क्यूब ऑफ 100 प्लस 100चा स्क्वेअर येणार म्हणजे 4 वेळेला 4 शून्य येणार. इथं 2 शून्य पहिले 2 शून्य होते त्या 2 शून्याला 3 निघून म्हणून 6 शून्य झाले. आता इथं 2 शून्य आहेत त्याला 2 निघून यायचं म्हणलं 4 शून्य येणार म्हणजे ही सोपी ट्रिक आहे थोडक्यात. 300 × 1 1. आता यांची सगळ्यांची ॲडिशन करून घ्यायची 301 म्हणजेच शेवटचे किती झाले 30,301 आणि हे प्लस यांची ॲडिशन करून घ्यायची सगळ्यांची 300 301 हे झालं याचं एक्सपान्शन. $10,30,301. थोडंसं मल्टिप्लिकेशन व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीनं हे सूत्र लिहायला विसरायचं नाही. मी फक्त कॉपी पेस्ट करते. हे व्यवस्थित हे लिहून घ्यायचे पहिले सूत्र लिहायला विसरायचं नाही म्हणजे सूत्रपाठ पण होतं आपल्याला आणि आपल्याला सोडवायला सुद्धा सोपं जातं. नेहमीची मेथड पहिले सूत्रामध्ये किमती लिहून घ्यायच्यात. ए क्यूब म्हणजेच एक्स क्यूब प्लस 3 इंटू ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर इंटू 1/x क्यूब एक्स प्लस 3 इंटू ए एक्स झाला. बी स्क्वेअर म्हणजे 1/xचा स्क्वेअर म्हणजेच 1/x स्क्वेअरसुद्धा आपण इथे लिहू शकतो प्लस बी क्यूब म्हणजे 1/xचा क्यूब. देन सॉल्व इट एक्स क्यूब प्लस 3 इंटू इथं एक्स स्क्वेअर आणि इथं एक्स आहे आपण एक्स कॅन्सल करू शकतो. इथे एक एक्स कॅन्सल झाला फक्त एक एक्स राहिला. किंवा तुम्ही अशी मेथड पण येऊ शकते. ही थोडीशी मी लॉंग लिहिते म्हणजे तुम्हाला सोपं जाईल पण आपण डायरेक्टसुद्धा कट करू शकतो एक्स. तसंच इथंसुद्धा हा ब्रॅकेट आपण डबल लिहू शकतो 2 वेळेला लिहू शकतो कारण त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याला कट करायला सोपं जाईल. आता 1/x क्यूब हा जशाच तसा घेऊ कारण आपल्याला याचं काय यूज नाही. शेवटचं जसंच तसं ठेवा. इथं कॅन्सलेशन होतं म्हणून आपण सोपं करून घेतलं. इथं x कॅन्सल इथं x कॅन्सल. आपण डायरेक्ट वरच्या मेथडला सुद्धा करू शकतो पण तुम्हाला कळावं म्हणून मी दुसरी स्टेप केली आहे. एक्स क्यूब प्लस 3x प्लस 3 × 1/x म्हणजे 3/x प्लस 1/x क्यूब. ओके. देन 7th एक्झाम्पल
नेहमीप्रमाणे आपला फॉर्म्युलामध्ये दुसरी स्टेप काय, त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू ॲड करायच्या. 2m + 1/5 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल्स टू ही क्यूब म्हणजे 2mचा क्यूब झाला प्लस 3 × a². इथे काय 2mचा ब्रॅकेट स्क्वेअर लिहायचं आहे, डायरेक्ट लिहायचं नाही 2m² कारण 2चा सुद्धा स्क्वेअर होत असतो म्हणून 2m ब्रॅकेट स्क्वेअर लिहायचा इंटू 1/5 प्लस 3 × a किती आहे 2m इंटू 1/5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी क्यूब आहे म्हणजे 1/5 ब्रॅकेट क्यूब. ही सेकंड स्टेप काय असते तर फक्त आपण व्हॅल्यू ॲड करतो, त्याच्यात व्हॅल्यू ठेवतो त्या ह्याच्यात सूत्रानुसार लिहितो. एक्सपान्शन 2चा क्यूब 8m³ प्लस 2m² म्हणजे 2चा स्क्वेअर 4 आणि mचा स्क्वेअर m² इंटू 1/5 प्लस 3 × 2m इंटू 1/5² 125 8m³ प्लस आता बघा 4 × 3 किती झाले 12m² 12m²/5 प्लस 3 × 2 × 1 6m/25 प्लस 1/25 125. इथे प्लस झालं, प्लस दिसते तुम्हाला, इथं मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. व्यवस्थित, आता व्यवस्थित झालं. आता लिहून घ्या. देन नेक्स्ट एक्झाम्पल, 8th एक्झाम्पल 5x/y + y/5x³ नेहमीप्रमाणे कॉपी पेस्ट केलं मी. तुम्ही कायम लिहायचे हे फॉर्म्युला म्हणजे आपल्याला सोपं जातं बघून लिहायला. 5x/y + y/5x ब्रॅकेट क्यूब इज इक्वल्स टू ए काय इथे 5x/y ब्रॅकेटमध्ये लिहायचे 5x/y ब्रॅकेट क्यूब लिहितो आपण. जेव्हा अपूर्णांक असतो तेव्हा ब्रॅकेट करायचा. 3 × a², ए काय 5x/y याचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, होल स्क्वेअर आहे ना, अपूर्णांक आहे म्हणून. इंटू बी काय y/5x प्लस बी क्यूब म्हणजे थर्ड राहिले की नाही 3ab², 3 × 5x इंटू b² म्हणजे y/5x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी क्यूब म्हणजेच y/5x क्यूब ब्रॅकेट क्यूब. नेक्स्ट एक्स राहिला होता इथे, y/5x. देन सॉल्व इट. 5चा क्यूब किती येणार 125 आणि x क्यूब x³ आणि डिनॉमिनेटर y³ प्लस आता
3 इंटू ह्या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर करून घ्या. हा 2 वेळेला लिहिला तरी आपण चालेल. 5x अपॉन y म्हणजे आपल्याला कॅन्सल करता येईल. y अपॉन 5x मग इथं कॅन्सल करता येईल आपल्याला. एक 5x कॅन्सल होईल, y कॅन्सल होईल. त्याचप्रमाणे दुसऱ्या ह्याच्यात पण तसंच लिहू शकतो, म्हणजे कॅन्सल होईल. पण y इंटू y अपॉन 5x डबल लिहू आपण, कारण स्क्वेअर आहे म्हणून. इंटू y अपॉन 5x आणि पुढचा जशाच तसा लिहू, कारण त्याला काहीच चेंजेस होत नाहीत म्हणून. y क्यूब अपॉन 5चा क्यूब 125x क्यूब. देन इथे कॅन्सल होईल बघा आता. 5x कॅन्सल, y कॅन्सल. पुढच्या ह्याच्यात पण तसंच होणार. 5x कॅन्सल, y कॅन्सल. Hmm. 125x क्यूब अपॉन y क्यूब प्लस 5 इंटू 3 15 x अपॉन y प्लस 3y अपॉन 5x. 3 इंटू y, फक्त y अपॉन 5x राहिलं ना, मग मल्टिप्लाय करा. 3y अपॉन 5x प्लस 5x आला प्लस y क्यूब 125x क्यूब रिमेन्स कॉन्स्टंट. तशाच तसं लिहायचं. हे झाले आपले 8 एक्झाम्पल. काही प्रश्न असेल तर मला विचारा. ओके, थँक्यू.